आज आपण कोबीची भाजी न करता कोबीपासून मस्त असा झटपट तयार होणारा पौष्टिक आणि खमंग नाश्ता बनवणार आहोत। नाश्त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी एवढा कोबी घेऊया। इथे मी कोबी उभा चिरून घेतलेला आहे। तुम्हाला ज्या प्रकारे आवडेल त्या प्रकारे तुम्ही कट करू शकता। त्याचबरोबर उभा चिरलेला 1 कांदा आणि 1 टोमॅटो घ्यायचा आहे। तुमच्याकडे दुसऱ्या भाज्या असतील तर त्या पण तुम्ही इथे घालू शकता। त्यामध्ये कढीपत्ता, भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर आलं, लसूण, मिरची ह्यांचं हिरवं वाटण, हातावरती चोळून थोडासा ओवा घालायचा आहे। 1 चमचाभर पांढरे तीळ सुद्धा घालायचे आहेत। नाश्त्याला छान अशी चव यावी ह्यासाठी आपण थोडीशी हळद, लाल तिखट, धनेपूड, भाजलेले जिरेची पूड आणि चवीनुसार मीठ घालूया। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी साईडला ठेवूया। भाज्या मीठ घातल्यामुळे थोडं तरी पाणी सोडतातच, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असा अंदाज येईल किती पाणी वापरायचं आहे। त्यामुळे आपण 3-4 मिनिटं साईडला ठेवणार आहोत। भाज्या पाणी सुटल्यामुळे काही प्रमाणात ओल्या झालेल्या आहेत। पण ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढं बेसन घालूया आणि लागेल असं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। इथं आपल्याला बॅटर खूपच घट्ट किंवा खूपच पातळ बनवायचं नाहीये, थोडंसं सरसरीत असं बॅटर बनवायचं आहे। आपल्याला बेसन सुद्धा जास्त वापरायचं नाही। कोबीला छान अशी बाइंडिंग आली पाहिजे आणि छान असा नाश्ता बनवून तयार होईल एवढंच बेसन आपल्याला इथं वापरायचं आहे। आपलं बॅटर रेडी आहे। आता आपण तवा गरम करून त्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया। आता आपण पळीच्या मदतीने तयार केलेलं बॅटर तव्यावरती सोडून घेऊया। लगेच आपण हे बॅटर चमच्याच्या मदतीने गोल असं पातळ पसरवून घेऊया, म्हणजे आपला नाश्ता छान असा भाजला जाईल। खूप जाड ठेवायचं नाहीये, पातळ असंच पसरवून घ्यायचं आहे। इथं आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि खालच्या बाजूने छान असं 3-4 मिनिटं भाजून द्यायचं आहे। आपल्याकडे खूप लोकांना कोबी आवडत नाही, तर त्यांना तुम्ही असा नाश्ता बनवून नक्की देऊ शकता। ह्याची चव सेम मंचुरियन सारखी लागते। वरची बाजू छान अशी सुकायला लागते आणि कडासुद्धा थोड्याशा वरती उचलून आलेल्या असतात, तेव्हा समजायचं आपली खालची बाजू छान अशी भाजलेली आहे। खालची बाजू छान अशी भाजली की पलटायचं आहे आणि थोडंसं तेल घालून ही बाजूसुद्धा छान अशी 2-3 मिनिटं भाजून घ्यायची आहे। इथे नाश्ता बनवताना तुटत असेल तर 1-2 चमचा अजून थोडंसं बेसन घालून व्यवस्थित असं मिक्स करून नाश्ता बनवू शकता। मीडियम गॅसवरती नाश्ता दोन्ही साईडून छान असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे भाज्यासुद्धा कच्च्या राहत नाहीत। सकाळच्या घाईमध्ये किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये कोबीपासून छान असा नाश्ता बनवून तयार होतो। तुम्ही सुद्धा नक्की बनवू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।